पेक्षा विनाकारण थाटके रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रूपात पाहता लोचने रूपात पाहता लोचने पाहता लोचने रूपात पाहता लोचने पाहता लोचने रूपात
कृष्ण हरी पापताप दैन्य जाय उठा उठी पाप दैन्य जाय उठा उठी पापताप दैन्य जाय उठा पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटे हरिदासा झालिया भेटी हरिदासाची झालिया भेटी हरिदासाची पापताप दैन्य जाय उठा पाप ताप दैन्य जाय उठा उठी पापताप दैन्य जाय उठा पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासा झालिया या भेटी हरिदासाची झालिया या भेटी हरिदासाची ऐसे बळ नाही अनेकांचे ऐसे बळ नाही अनेकांचे अंगे ऐसे बळ नाही अनेकांचे ऐसे बळ नाही अनेकांचे अंगे तपतीर्थ जगी तपतीर्थ जगी दान व्रत तपतीर्थ जगी दान व्रत चरणीचे रजवंती शूळ पाणी चरणीचे रजवंती शूळ पाणी चरणीचे रजवंती शूळ पाणी असते कीर्तनी त्यांचे वाजते कीर्तनी त्यांचे माथा वाजते कीर्तनी त्यांचे माथा अवतरावया उत्तम हे नाम अवतरावया उत्तम हे नाम अवतरावया उत्तम हे नाम अवतरावया हे नाम विजोने दीपाव हात हात काही दोरी दे पाव हात काही ऐसे बळ नाही अनेकांचे ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तपतीर्थ जगी दान तपतीर्थ जगी दान व्रत तपतीर्थ जगी दान व्रत गामने मना झाले समाधान रामणे मना हरी समाधान गामने मना झाले समाधान रामणे मना हरी समाधान केल्या चरण वैष्णवा देखिल्या चरण वैष्णवाचे देखिल्या चरण वैष्णवाचे ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी नाही अनेकांचे अंगी ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी नाही अनेकांचे अंगी तपतीर्थ जगी दान व्रत तीर्थ जगी दान व्रत तपतीर्थ जगी दान व्रत कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमार कुमारी 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 पाप ताप दैन्य जाये उठा उठी पाप ताप दैन्य जाये उठा उठी पाप ताप दैन्य जाय उठा उठी पाप ताप दैन्य जाय उठा उठी
महाराज महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई जय सद्गुरु जोग महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज पापताप दैन्य जाय उठाउठी झालिया भेटी हरिदासांची ऐसे बळ नाही अणिकांचे अंगी तपतीर्थ जगी दानव्रत चरणीचे रज वंदिशूड पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा भव तरावया उत्तम हे नाव भिजवणे दीपाव हात काही ऐसे बळ नाही अणिकांचे अंगी तपतीर्थ जगी दानव्रत तुका म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तपतीर्थ जगी दानव्रत विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम म्हण दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे दंडवत संत चरणाचे तुमच्या संत चरणाचे संत चरणाचे तुमच्या संत चरणाचे तुमच्या संत चरणाचे तुमच्या संत चरणाचे आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाचे तुमच्या संत चरणाचे तुमच्या संत चरणाचे आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाचे तुमच्या संत चरणाचे पापताप दैन्य जाय उठाउटी झाली या भेटी हरिदासांची ऐसे बळ नाही अणिकांचे अंगी तपतीर्थ जगी दानव्रत भगव चरणारविंदी संकीर्तनाकरता निवडलेला अभंग विश्वसंत जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा संतपर या प्रकरणातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय संतांच्या सामर्थ्याचं यथार्थ वर्णन करतात. ठल विठ्ठल अभंगाच्या वृत्ती चिंतन करण्यापूर्वी अल्पशा पर्याय देणं अत्यावश्यक आहे. चालू असलेला हा संकीर्तनी सोहळा आणि श्रीमद भागवत सोहळा
या सोहळ्यातील तिसऱ्या दिवसाच्या संकीर्तनाची सेवा ही माझ्याकडे आली. या सोहळ्यामध्ये समस्त भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, परिसरातील भजनी मंडळ आणि आपण दरवर्षी ज्यांना आमंत्रित करतो असे हे सर्व गुणीजन मंडळी, कलाकार मंडळी, त्यामध्ये हरिभक्तपरायण वासुदेव महाराज, हरिभक्तपरायण भानुदास महाराज आणि हरिभक्तपरायण राम महाराज आणि कृष्णा महाराज आळंदीकर. आणि विशेष दरवर्षी आपण ज्यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा ऐकतो असे आमचे लहान गुरु बंधू बबनजी महाराज पिंपळे सिमकर. ज्यांच्यामुळे मला हा संकीर्तनाचा योग आला. हरिभक्तपरायण रवी महाराज, मच्छिंदर महाराज हे आपले सगळे भजनी मंडळातलेच मंडळी आहेत. आणि विशेष दरवर्षाप्रमाणे आपल्याला ज्यांची साथ मिळते, ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत आवाज गोड वाटतो, असे आमचे हरिभक्तपरायण रामरत्न भाऊ, शिवशक्ती साऊंड, सांगण्याची आवश्यकता नाही, समोर आहे पाठी. असा हा अतिशय आनंदाचा सोहळा सर्वांच्या मिळून हा दरवर्षाप्रमाणे साजरा होत असतो. आणि या सोहळ्यातील अगदी अल्पशा सेवा त्यांच्यामुळे मला प्राप्त झाली. अभंग जगद्गुरू श्री संत तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराज अभंगातून एक साधू पुरुषांचं सामर्थ्य व्यक्त करत आहे. जगद्गुरू श्री संत तुकोबाराय म्हणतात, संतांचं दर्शन झालं की जीवनातलं पाप ताप दैन्य जातं. जीवनातलं पाप ताप दैन्य घालवतील असं इतरांच्या ठिकाणी ते सामर्थ्य नाहीये. ते सामर्थ्य बळ फक्त संतांच्या मध्ये आहे. एवढे संत श्रेष्ठ आहेत, केवढे जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात की त्यांच्या चरणाची इच्छा, भेटीची इच्छा भगवान शंकरांनी करावी, इतके ते श्रेष्ठ आहेत. जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात, भवसागरातून तारायचं असेल तर त्याच्याकरता संत हे नाव आहे. तुकोबारा म्हणतात, संत नावेत बसा, तुम्ही तराल, तुमच्या हातापायाला पाणी देखील लागणार नाही. एवढं श्रेष्ठ सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. तुकोबारा म्हणतात, मनाला समाधान प्राप्त करायचं असेल तर जोपर्यंत जीवनात वैष्णवांचं दर्शन घडत नाही, भेट होत नाही, तोपर्यंत मनाला समाधान नाही. अशा आशयाचा हा थोडक्यात आपल्या पुढे मी अर्थ सांगितला. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, जीवदशा ही उत्तुंग शिखर गाठण्याची एक दशा आहे. ती श्रेष्ठही आहे आणि ती कनिष्ठ देखील आहे. कनिष्ठ कशामुळे? देवाच्या अनुभवाने ते कमी आहे, पण देवाच्या साक्षात्काराने ते देवापेक्षा श्रेष्ठ आहे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी पडे, राहिलो निराळे
बळी राहिलो निराळे ठेवून आशा राहिलो निराळे ठेवून आशा कामणे आम्ही देवाहून बळी कामणे आम्ही देवाहून बळी कामणे आम्ही देवाहून बळी कामणे आम्ही देवाहून बळी तुका म्हणे आम्ही देवाहून बळी राहिलो निराळे ठेवून आशा राहिलो निराळे ठेवून आशा कामणे आम्ही देवाहून बळी राहिलो निराळे ठेवून आशा राहिलो निराळे ठेवून आशा. तुकोबारा म्हणतात देवापेक्षाही त्या अनुभूतीला किंमत आहे. ज्ञानेश्वर महाराज असं वर्णन करतात. ज्ञानोबारा म्हणतात गोड पाणी पाहिजे असेल तर समुद्राकडे तुम्हाला मिळणार नाही. गोड पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला मेघाकडे जावं लागेल. तसं जीवनामध्ये परमात्म सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर तो आनंद संतांच्या शिवाय प्राप्त होत नाही. ब्रह्ममूर्त संत जगी अवतारली उदयाले दीन जना उतरावयाले मूर्ती संत जगी अवतरले उदयाले दीन जना उतरावयाले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उतरावयाले दीन जना उतरावयाले दीन जना उतरावयाले दीन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उतरावयाले दीन जना उतरावयाले दीन जना. भगवान परमात्मा हा समुद्रासारखा आहे आणि संत हे मेघासारखे आहे. महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साखर किती का गोड असे ना पण तिच्यापेक्षा तिची उपभोग भोगणारी मुंगी ही साखरेपेक्षा श्रेष्ठ आहे. तसं जीवनामध्ये परमात्म सुखाचा आनंद घेणारे जे संत आहे महाराज ते संत त्या देवापेक्षा श्रेष्ठ आहे. असं त्या संतांचं मोठेपण आहे, श्रेष्ठपण आहे. तुकोबारा म्हणतात अशा मोठेपणाची माणसाने जीवनामध्ये कास धरावी. जे आपल्या अनुभवाने जीवनामध्ये श्रेष्ठ आहे, मोठे आहेत, त्यांची कास असावी जीवनामध्ये. तो श्रेष्ठ होतो. जगतामध्ये पृथ्वी मोठी आहे, जगत मोठं दाखवलेलं आहे, पण त्या जगताला सुद्धा साठवण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे. अनंत ब्रह्मांडी उदरी हरिया बाळक नंदा घरी. अर्थात भगवान परमात्मा सुद्धा हा व्यापक आहे. परमात्मा व्यापक आहे, पण त्या परमात्म्याचं व्यापकत्व हे सापेक्ष नाही, निरपेक्ष आहे. लक्षात घ्या. व्यापक आहे तो परमात्मा, म्हणून जगताला तो साठवण्याचं काम करतो. ऐका जरा. हरिया व्यापक सर्व करता, हरिया व्यापक सर्व करता, हरिया व्यापक सर्व करता, हरिया व्यापक सर्व करता. आत्मोक्ष
आहे तो परमात्मा, व्यापकत्व त्याचं आहे, व्यापक आहे तो, पण सापेक्ष नाही, निरपेक्ष आहे. सापेक्ष म्हटला की त्यासारखा दुसरा कोणीतरी आलाच, पण भगवान परमात्मा हा निरपेक्ष व्यापक आहे की त्याच्यासारखा या जगतामध्ये कोणी व्यापक नाही. शास्त्राधिकांनी ज्या परमात्म्याचं अद्वितीय स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, अशा परमात्म्याला सुद्धा साठवण्याचं काम साधू पुरुषांनी केलं महाराज. हृदय बंदी काना केला आत विठ्ठल कोंडिला, आत विठ्ठल कोंडिला. अशा प्रभूला सुद्धा साठवण्याचं काम साधूंनी केलं, संतांनी केलं महाराज. साठविला राय हृदय संपुष्टे, साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी. पायाला दाखवती मूर्ती मोहा, पायाला दाखवती मूर्ती मोहा, पायाला दाखवती मूर्ती मोहा, दाखवती मूर्ती मोहा. साठविला राय हृदय संपुष्टी, 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 साठविला राय हृदय संपुष्टी. जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात, जगतामध्ये भगवान परमात्मा हा श्रेष्ठ आहे, पण त्या परमात्म्याला सुद्धा साठवण्याचं काम संत करतात, त्याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या, संत श्रेष्ठ आहे महाराज. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. संतांचं थोरपण हे परमात्म्याच्या थोरपणाला गवसणी घालणार आहे. तुकोबारा म्हणतात, असेल देव श्रेष्ठ, पण त्याच्यापेक्षाही संत हे श्रेष्ठच आहे. साधू पुरुषांचं जीवन श्रेष्ठ आहे महाराज. संत हे मोठेच आहेत. आम्ही दोघही फेटे बांधून आलो, रवी महाराज नवीन, बरोबर आहे का नाही? माझ्या फेट्यांपेक्षा त्यांचा फेटा मोठा आहे का नाही बोला. आणि चमकदार आहे. माझा फेटा मळमळ झालेला आहे का नाही? लक्षात घ्या, साधूंचं जीवन हे श्रेष्ठ असतं महाराज, देवापेक्षा श्रेष्ठ. मी नेहमी सांगत असतो, काही महापुरुष सुद्धा सांगत होते आतापर्यंत, जे की गावात मोठा कोण, गावात मोठा कोण, त्याला उत्तर काय महाराज? जो कोणाच्या कामात पडत नाही तो, हा मोठा आहे सगळ्यात. जो कोणाचं काम करत नाही, कोणाजवळ बसत नाही,
हा मोठा आहे का? नाही महाराज. भेद न ठेवता जो कोणाचंही काम करतो, ज्याचं अंतकन पवित्र आहे, शुद्ध आहे, मोठा आहे, तो जगात मोठा दाखवलेला आहे. की जो कोणाच्याही कामामध्ये पडतो तो जगात मोठा दाखवलेला आहे. साधूंचं जीवन इतकं श्रेष्ठ आहे, जगत लाजेल एवढं त्यांचं जीवन पवित्र आहे महाराज. रामदास स्वामी एका घरी भिक्षा मागण्याकरता गेले. भिक्षान्न देही माई भिक्षाला. ज्या घरी ते भिक्षा मागण्याकरता गेले त्या घरी ती मातोश्री शेण मातीचा पोतारा करीत होती. रामदास स्वामी पुन्हा पुढात भिक्षान्न देही, भिक्षान्न देही, भिक्षा वाढा. त्या बाईला इतका राग आला महाराज. हातातला जो पोत्यारा होता तो पोत्यारा फेकून मारला, इथे पडला छातीवर. रामदास स्वामींनी विचार केला की आज ही आपल्याला भिक्षा मिळाली. गंगेला गेली महाराज, स्वच्छ त्याला धुवून टाकलं आणि त्या कापडाच्या वाती तयार केल्या. प्रभूंच्या मंदिरात गेले. राम प्रभूंच्या मंदिरात तेल घेतलं, त्या कापडाच्या वाती तयार केल्या आणि दिवा लावला. लख प्रकाश पडला प्रभूंच्या मंदिरामध्ये. रामदास स्वामी म्हणतात, प्रभू हा जो प्रकाश आहे हा माझा नाही. ज्या मातेने मला सेन मातीचा तो पोत्या फेकून मारला तिचा हा प्रकाश आहे. तिचा प्रकाश आहे म्हटले, माझा नाही. प्रभू एवढं करा, जसा प्रकाश पडलेला आहे तुझ्या मंदिरामध्ये तसं तिच्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडू द्या. याला साधूचा अंतःकरण म्हणतात महाराज. आपण नेहमी चिंतन ऐकतो, सगळं काही साधूंनी दिलं महाराज, संतांनी दिलं. जगाने काय दिलं त्यांना? ठला विठ्ठल 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 आपण ज्यांचं नाव घेतो, ज्या महापुरुषांचं त्यांचं जीवन जर आपण पाहिलं महाराज, भिक्षा म्हणून मागत होते तर झोडीमध्ये दगड टाकत होते. केवढा छळ केला. तुकोबारांचं जीवन आपण पहा. गोपाला पाटील गावाचे लोक, गोपाला पाटील गावचे लोक, गोपाला पाटील गावीची हे लोक, गोपाला पाटील गावीची हे लोक. आता माझं भीक कोण घाली, आता माझं भीक कोण घाली. गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावचे लोक. आता माझा भिकार कोण घाली, आता माझा भिक कोण घाली. गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक. हे जीवन आहे साधूंचं महाराज. काय दिलं जगाने? काहीच दिलं नाही, पण साधूंनी जगाला दिलं. एवढ्या मोठ्या अंतःकरणाचे संत आहे महाराज, विशाल अंतःकरणाचे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये सामर्थ्य प्राप्त केलं आणि संपत्ती प्राप्त केली.
पण त्यांच्या संपत्तीची सामर्थ्याची या जगतामध्ये कोणी बरोबरी करणार नाही. संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली ठाया, तेते जाण धनंजया विभूती माझी. नाही कोणी करू शकत महाराज. मोठ्यांचं वाक्य आहे, हातात झोळी घेऊन जगाला सांभाळण्याचं काम केलं. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या वाढता पाण्यात धर्म केलात, वाढता पाण्यात धर्म केलात, धर्म केला हरी भजनी धवने जगत, हरी भजनी धवने जग. बाबांची चाल आहे ती नामदेव. विठ्ठला विठ्ठल अहो, हातात झोडी घेऊन जगाला सांभाळण्याचं काम केलं का नाही. म्हणून संतांच्या सामर्थ्याची संपत्तीची कोणी बरोबरी करणार नाही. पहा त्यांचं सामर्थ्य पहा. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. होय, हे सामर्थ्य आहे. केवढं सामर्थ्य आहे की रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. संपत्ती केवढी आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. अंगी ऐसे बड़े रेडा बोले. सामर्थ्य, संपत्ती. अरे ज्यांच्या दारामध्ये सोन्याचं पिंपळ आहे महाराज. सामर्थ्य आणि संपत्ती, संपदा आणि बळ हे दोघंही त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, याच सामर्थ्याच्या जोरावरती संत महात्मे जगातलं पाप ताप दैन्य घालवतात. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये जर संतांची भेट झाली तर जीवनातलं पाप जातं, जीवनातला ताप जातो आणि जीवनातलं दैन्य जातं. हे पहिल्याच्या पाप ताप दैन्य जाय ओठा ओठी, पाप ताप दैन्य जाय ओठा ओठी, पाप ताप दैन्य जाय ओठा ओठी, पाप ताप दैन्य जाय ओठा ओठी.
हरिदासाची झालिया या भेटी हरिदासाचे ऐसे बळ नाही आणि काचे अंगे ऐसे बळ नाही आणि काचे अंगे ऐसे बळ नाही आणि काचे अंगे झालिया भेटी हरिदासाची झालिया भेटी हरिदासाची झालिया या भेटी हरिदासाची ऐसे बळ नाही आणि काचे ऐसे बळ नाही आणि काचे अंगे ऐसे बळ नाही आणि काचे अंगे. जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात, झाली या भेटी हरिदासांची, जीवनामध्ये हरिदासांची भेट झाली की जीवनातलं पाप जातं, जीवनातला ताप जातो आणि जीवनातलं दैन्य जातो. जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात, जीवनातलं पाप जावं याकरिता माणसं नाना प्रकारच्या साधना करतात, उपाय करतात, मार्ग शोधतात, पण तरी देखील ते पूर्ण होऊ शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, जीवन घालवण्याचा मार्ग वेगळा, इथे जीवनात असेल ते संत घालवतात. ठला विठाला केवढं सामर्थ्य की भेट झाल्याबरोबर जीवनातलं पाप ताप दैन्य जातं. झाली पाप तापा तुटे तुटे, झाली पाप तापा तुटे, झाली बाबा तापा तुटे तुटे तुटी झाली बाबा तापा दैन्य गेले उठा उठे, दैन्य गेले उठा उठी, झाली बाबा तापा तुटे तुटे रामनी बाबा तापा तुटे दैन्य गेले उठा उठे, दैन्य गेले उठा उठे, झाली बाबा तापा तुटे तुटे झाली बाबा तापा तुटे. दर्शन झाल्याबरोबर पाप ताप दैन्य जातो. महाराज पाप ताप दैन्य गेले, संत पावली देखता. तुकोबारा तर एके ठिकाणी असं वर्णन करतात, संतांच्या नुसत्या नामाचा जप केला तरी पाप जात. तुका मने पापे सती संतांची जपे, सती संतांची जपे, सती संतांची जपे पापे सती संतांची जपे, सती संतांची जपे, सती संतांची जपे. आम्ही जुने झालो आहे, हे नवीन चाली असेल तर ऐकू दे आम्हाला. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे, संतांच्या नामाचा जप जरी केला तर पाप जातो, पुण्यवान होतो. महाराज पुण्यवान आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, संतांचं दर्शन झालं, हरिदासांचं दर्शन झालं की जीवनातलं पाप ताप दैन्य जातं. ऐका जरा, पाप म्हणजे दुःख, ताप म्हणजे दुःख आणि दैन्य म्हणजे दुःख. ठल विठ्ठल 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 म्हणतात. पाप कशाला म्हणतात? तुकोबारा पापाची व्याख्या करतात.
पाप त्याचे नाव न विचारिनीत भलतेची उन्मत्त करी सदा. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात पाप त्याला म्हणावं जो आपल्या जीवनामध्ये उन्मत्तपणाने वागतो, निश्चित विषयाचं सेवन करतो, खाऊ नये ते खातो आणि पिऊ नये ते पितो. शास्त्रांनी ज्याचा स्वीकार केला नाही, निश्चित केलेला आहे, अशाच जो सेवन करतो. ज्ञानोबा म्हणतात त्याच्या मनाला वाटेल तसं तो वागत असतो. अंगा मनासी रुची यावे, वितुलेने कृत्य कृत्य नाठवे, जो करण्याची नावे भलतेची करी. मनाला वाटेल तसं आचरण करतो महाराज, वागतो तसा, याला पाप म्हणतात. वैकुंठवासी गुरुवरे मगर महाराज याच्यात काही भाग पाडायचे. पाप उपपाप, ते पापांचं लक्षण सांगत असताना कांदा आणि लसूण खाणं हे उपपाप आहे. ठला आणि महापाप सुभाषितकार वर्णन करतात, हत्या करणं महापाप आहे, दारू पिणं महापाप आहे, चोरी करणं महापाप आहे आणि परस्त्री गमन करणं महंती पातका असणार. ब्रह्महत्या, सुरापानम, स्थैवं गुरुवंगणा गमहा हे महापापामध्ये मोडलं जातं महाराज. पण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात साधूंचं दर्शन झालं की पाप जातं. पण जोपर्यंत जीवनामध्ये पाप आहे तोपर्यंत साधूंची संगती होत नाही, तोपर्यंत परमार्थ होत नाही. आणि परमार्थ न झाल्यामुळे आपल्यात आणि देवामध्ये अंतर पडतं. देव अंतरी ते पाप. आपल्यामध्ये देवामध्ये अंतर का पडतो? आपल्याला देवाविषयी आवड का निर्माण होत नाही? का आपण देवाकडे जात नाही? त्याला एकच कारण आहे, पाप. तुकोबाराय म्हणतात पाप हे हिताला आड येतं. आपल्या मनाला तुम्ही मनाचं चिंतन करा की देव आपल्याला का आवडत नाही, साधू आपल्याला का आवडत नाही, का आपण मंडपामध्ये जाऊन बसत नाही, का आपण हरिकीर्तन ऐकत नाही, कथा ऐकत नाही. पाप आहे तोपर्यंत ते आपल्याला मंडपामध्ये सुद्धा येऊ देणार नाही. देवंतरी ते पाप. तीर्थयात्रा होत नाही, दान धर्म होत नाही, हे लक्षण आहे महाराज. पण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात संतांचं दर्शन झालं की पाप जातं. झाली या भेटी हरिदासांची, हरिदासांची भेट झाली की जीवनातलं पाप जातं, ताप जातो. तीन प्रकारचा ताप आहे, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. तुकोबाराय म्हणतात साधूंचं दर्शन झालं की या तिघांची बोडवण होते. त्रिवेद तापाचे झाले बोडवण, त्रिवेद तापाचे झाले बोडवण, तापाचे झाले बोडवण, त्रिवेद तापाचे झाले बोडवण. देखिल्या चरणा देखिल्या चरणा देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे, मज वाटे त्याचे
संतांचं दर्शन झालं तो कोबारा म्हणतात की हे तापही निघून जातो. एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्या पुढे. रामेश्वर भट्टांचा ताप तुकोबरांनी घालवला कणे. साधूंचं दर्शन झालं की ताप जातो. अनगडशा फकीर होता रामेश्वर भट्ट. त्या अनगडशा फकीराच्या त्या विहिरीमध्ये स्नान केलं महाराज. त्याला राग आला त्या अनगडशाला. त्यांनी रामेश्वर भट्टांना शाप दिला, ऐसे ही डुबते रहो. पाण्यातून बाहेर आलं की अंगाचं 10 वयाचं आणि पाण्यात गेलं की बरं वाटायचं. ती तक्रार ज्ञानोबारांच्याकडे आली. ज्ञानोबारांनी सांगितलं, रे बाबा, आतापर्यंत तू ज्यांची निंदा केली, ज्यांची उपेक्षा केली, त्या तुकोबारांच्याकडे जा म्हटली. तू शेवटी रामेश्वर भट्टांना तुकोबारांच्याकडे यावं लागलं महाराज. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती. साधूंच्या दर्शनाने ताप जातो. संत दैन्य घालवतात आणि परमार्थाचं ऐश्वर्य त्या जीवाला प्राप्त करून देतात. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाची धणी. परमार्थाचं ऐश्वर्य प्राप्त हे साधूंच्या दर्शनाने होतं. म्हणून पाप ताप दैन्य जाय उठाउटी. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, जीवनातलं पाप जातं, जीवनातला ताप जातो, जीवनातलं दैन्य जातं. पण हे तिघही जाण्याकरता, ऐका जरा, हे तिघही जाण्याकरता साधूंचं दर्शन व्हायला पाहिजे. आणि दर्शनच झालं नाही तर जीवनातलं हे पाप ताप दैन्य जाऊ शकत नाही. ठला विठाला 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 विठाला. जोपर्यंत साधूंची भेट होत नाही, संतांची भेट होत नाही, तोपर्यंत जीवनातलं पाप जाऊ शकत नाही, जीवनातला ताप जाऊ शकत नाही आणि जीवनातलं दैन्य जाऊ शकत नाही महाराज. भेट झाली की पाप ताप दैन्य गेलं. पण तुकोबारा तर म्हणतात साधूंचं दर्शन, साधूंची भेट अत्यंत कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली. देवाची कृपा असेल तर साधूंची भेट होते. रामायणामध्ये फार सुंदर उदाहरण आहे. हनुमंतराय लंकेमध्ये गेले, सगळे राक्षस, पण एका घरातून रामनामाचा ध्वनी बाहेर पडतोय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम. श्रीराम जय राम 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 जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. तेवढा हनुमंतराय त्या घरामध्ये प्रवेश केला. ते घर होतं बिभीषण महाराजांचं.
दोघांची भेट झाली महाराज. आणि मग हनुमंतराय म्हणतात की या एवढ्या राक्षस लोकांमध्ये या नगरीमध्ये तुम्ही एकटे कसे राहिले. बरंच त्यांचा संवाद झाला तिथे. पण हनुमंतरायांनी प्रश्न केला की विभीषणाला की महाराज, साधूंचं दर्शन होण्याकरता कोणाची कृपा असावी लागते. विभीषणाने सांगितलं, हनुमंता, कहे विभीषण सुन हनुमंता, राम कृपा बिन मिले नहीं संता. कहे विभीषण, विभीषणाने सांगितलं की महाराज, जोपर्यंत प्रभूची कृपा नाही तोपर्यंत साधूचं दर्शन घडत नाही. कारण साधूंचं दर्शन फार कठीण आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाता चढे, परी हरिप्रियाची भेटी ना तुडे, हे दुर्लभ गाडे मनुष्य. नाथ बाबा सांगता हे सगळं काही आपल्याला प्राप्त होईल, अशक्य आहे, प्राप्त होईल, पण तरी देखील याहीपेक्षा दुर्लभ साधूंचं दर्शन आहे. चंद्रामृत सुखे सेववील, असता जाता बाहेर हेडा तरवेल, पर्या साधूंची भेट होईल. याच्याही एका महात्म्याने प्रश्न उपस्थित केलाय की साधूंचा भेट कुठल्या साधनाने होईल. ऐसे कैशियाने भेटीत येते साधू. पण तुकोबराने उत्तर दिलाय, ऐशी ऐशियाने भेटत येते साधू. अर्थ काम चाड नाही, अर्थ कामाचा नाही चिता, मन मन मोह माया मिथ्या, मन मन मोह माया मिथ्या. वर्ते समाधान जाणून नेनता, वर्ते समाधान जाणून नेनता. साधू भेटले ती दयाव चित्तारे, ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ऐसे ऐसे आने भेटती ते साधू. भेट देते दयाव चित्तारे, ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ऐसे ऐसे आने भेटती ते साधू. जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात, अंतःकरणामध्ये अर्थ काम चाड नाही चित्ता, मान मोह माया मिथ्या. पण तो कसा पाहिजे, वरते समाधानी, जो समाधानी आहे, अर्थ चाड ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही आहे, मोह माया त्याला शिवू शकत नाही, असा जो असेल त्याला साधूंचं दर्शन होतं. महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझं पूर्व पुण्य चांगलं होतं की मला साधूंचं दर्शन झालं. त्याच्याकरता निष्काम पुण्य पाहिजे. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्या कोटी न कोटी, रोकड्याला हे जी पाठोपाठी तरी भेटी होईल हरिप्रियाची. निष्काम पुण्य पाहिजे महाराज. सकाम पुण्याने संत भेटत नाहीये, त्याच्याकरता निष्काम पुण्य पाहिजे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ज्ञानोबाऱ्या सांगतात, ती मज आजी फडासी आली, परमानंद आजी मानसी, भेटी झाली या संतासी. ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव सांगतात. तसं जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात, तुमचं भाग्य चांगलं असेल तर तुम्हाला साधूंची भेट होईल. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. भाग्य चांगलं असेल, तुमचं दैव चांगलं असेल, तुकोबारा आपला अनुभव सांगताय, माझं दैव चांगलं, मी भाग्यवान आहे की माझ्या भाग्याने मला साथ दिली, मला साधूंचं दर्शन झालं, संतांचं दर्शन झाल्यामुळे माझ्या जीवनातलं पाप गेलं, माझ्या जीवनातला ताप गेला आणि माझ्या जीवनातलं दैन्य गेलं. झाली या दर्शन एक वेळा. जीवनामध्ये पाप ताप दैन्य
फक्त संत घालवतात ते बळ सामर्थ्य त्यांच्याकडे आहे, इतर कुणामध्येच नाहीये, हे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. ऐसे बळ नाही अनिकांत अंगी, 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 तपतीर्थ जगी दानव्रत, तपतीर्थ जगी दानव्रत, ऐसे बळ नाही अनिकांत अंगी, ऐसे बळ नाही अनिकांत अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत, तपतीर्थ जगी दानव्रत, ऐसे बळ नाही अनिकांत अंगी, ऐसे बळ नाही अनिकांत अंगी. तुकोबरा म्हणतात असं इतरांच्या ठिकाणी बळ नाही की जीवनात ते पाप ताप दैन्य घालवतील. ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत. हे आणि कोण आहेत? तुकोबारा म्हणतात तप तीर्थ जगी दानव्रत, यांच्यामध्ये सुद्धा सामर्थ्य नाहीये. थोडस आपलं बारकाईने आपण जर चिंतन केलं तर भगवंतांनी जी सृष्टी निर्माण केली त्या प्रत्येक सृष्टीमध्ये बळ सांगितलेलं आहे. कीटकामध्ये बळ आहे, मच्छरामध्ये बळ आहे. जर यांच्यात बळ नसतं तर मच्छरदाणी कारखाने बंद झाले असते. बळ आहे की नाही त्यांच्यामध्ये? एक मच्छर माणसाला झोपू देत नाही. तुम्ही या वेशात असले की मच्छरही घाबरेन तुम्हाला. का बळ आहे त्यांच्या ठिकाणी. ढेकणात बळ सांगितलंय तुकोबराने. केवढं बळ आहे? न फुटणारा हिरा, अत्यंत टणक हिरा, घनाने फोडण्याचा जरी प्रयत्न केला तर घनाने सुद्धा फुटत नाहीत, उलट त्या घरामध्ये घुसून जातो. असं न फुटणारा हिरा. पण त्याला ढेकणाचं रक्त लागलं महाराज, तो नाशाला प्राप्त होतो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. का ढेकणात बळ आहे, विंचवात बळ आहे. विंचवात बळ आहे. आपण शेतकरी लोक आहोत. ज्याला विंचू भेटला असेल त्याला विचारा की काय बळ आहे त्याच्यामध्ये, काय पॉवर आहे त्याच्यामध्ये, कशामध्ये. तो मग विंचू लहान असो किंवा मोठा असो, पण त्याच्यात बळ आहे का नाही महाराज? भेटतोच तो आपल्याला. एक तर केळीच्या बागात भेटतो, पण सगळ्यात वायबार खराब सांगतात. बम आम्ही ऐकूनच सांगतो आम्ही, पण गौरी खर्चा फार वायबार आहे बरं का. मच्छू भाऊ कशा खालचा? हा, आहे का नाही त्याच्यामध्ये पावर? भेटलाय कोणाला? काही ना भेटला असेल तरी सांगणार नाही का, प्रभावच त्याचा तसा आहे. विंचवात बळ आहे महाराज. विंचवाने नांगी मारली, ज्या जागेवर मारली ती जागा इतकी सुंदर वाटते, इतकी थंडीगार वाटते. मोठमोठ्याने आरोड्या मारतो. काय म्हणतात, बोलू नको, बोंबलो नको. का? तसे राहतात ना चढवणारे, उतरणारे कमी, पण चढवणारे जास्त असतात. विंचवात बळ आहे. भगवान शंकर ते हलाहंग नावाचं विष पेत असताना
खाली जे थेंब पडले, ज्यांनी गिळले ते सगळे विषारी झाले. त्यामध्ये या विंचवाचा नंबर, विंचू, सर्प आणि पाल. काही झाडांचा नंबर, हिवराची दाट सावली, त्याला विषवृक्ष म्हणतात हिवराला. हा, सज्जन माणूस त्या हिवराखाली बसत नाहीत. हा, गोर चालणारे बसतात. हे विषवृक्ष ज्यांनी गिळले ते विषारी झाले महाराज. मग सुभाषितकार असं म्हणतात, सापाच्या दातात विष आहे, माशीच्या डोक्यात विष आहे, विंचवाच्या नांगीत विष आहे, पण दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष आहे. ठला विठ्ठल 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 यांच्यात बळ आहे महाराज. वाघात बळ सांगितलंय. वाघ तुमच्या जंगलात आला का नाही तो, कोळणावी आणि मनवेल मधला जो भाग आहे, तो आमचा जो जंगल आहे त्याच्यामध्ये फिरतोय. हा, तुम्हाला जर लागला तर पाठवून देतो आम्ही. बळ आहे त्याच्यामध्ये, बळ. किती बळ आहे आमचे मगर महाराज सांगायचे. महाराज वाघात किती बळ आहे. ढोलगी माहिती आहे का तुम्हाला? ढोलगी त्या दोघं तोंडाने सारखीच असते. आपला पक्वाचं माप असतं, तिचंही माप असतं, पण सारखंच असतं. आपली 7ची पुडी, 9चा धूम, तसं त्याचं नसतं त्या ढोलकीचं. दोघही तोंड सारखेच असतात तिचे. ते सांगायचे म्हणजे एका बाजूला तुम्ही वाघाचं चांबड बसवा तिला, आणि एका बाजूला बकरीचं बसवा. ज्या बाजूने वाघाचं चांबड बसवलाय त्या बाजूने जोरात थाप मारा. हो, थाप मारल्याबरोबर त्या बकरीचं चांबड आपोआप फुटत. बकरीचं भेटेल, पण वाघाचं केला असता आपण प्रयोग. बकरीचं भेटेल का नाही? गेले की गुरुवारी भेटून जाईल, पण गुरुवारी वाघाचं भेटणार नाही. आहे त्याच्यामध्ये वाघामध्ये बड महाराज. बरं का, सिंहामध्ये बड सांगितलंय. केवढा का हत्ती असते ना, त्याला फाडून टाकतो. यांच्यात बड आहे, पण यांच्या भेटीमध्ये फल आहे का, समाधान आहे का, सुख आहे का? हे सगळे आपल्याला भेटावे वाटतात का? आतापर्यंत मी जे सांगितले ते नाही भेटावे वाटतात महाराज. साधूंच्या ठिकाणी बळ आहे, संतांच्या ठिकाणी बळ आहे, आणि ते भेटावे सुद्धा असं वाटतात. ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत. जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात, हे आणि कोण आहे? तुकोबाने त्याचं उत्तर दिलंय, तप, तीर्थ, दान आणि व्रत यांच्यामध्ये सुद्धा सामर्थ्य नाही. हे परतंत्र साधन आहे तुकोबारा म्हणता, हे स्वतंत्र साधन नाही. उलट संत असं साधन आहे की या साधनांना सुद्धा ते सिद्ध करतात. तेने साधती साधने, सुटती भवाची बंधने. यांच्यात बळ नाही आहे. यज्ञदान तपकर्म भगवान गीतेमध्ये वर्णन करतायत. भागवतामध्ये उदाहरण आलेलं आहे. एका राजाने एका ब्राह्मणाला गाय दिली. ती गाय चुकून परत राजाच्या गोठ्यामध्ये ती आली, आणि तीच गाय त्या राजाने पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. हा ब्राह्मण ती गाय आपल्या घरी घेऊन चाललेला आहे. तेवढ्यात ज्या आधी ज्या ब्राह्मणाला ती गाय दिली होती त्या ब्राह्मणाने पाहिलं, ती ही गाय तर माझी आहे. दोघांच्या मध्ये भांडण झालं. तो म्हणू लागला ही गाय माझी, तो म्हणतो ही गाय माझी. राजापर्यंत ही तक्रार गेली. राजाच्या लक्षात आलं ही गाय आपण याला दिली होती, पण चुकून आपल्या गोठ्यात आली. परत ही गाय या ब्राह्मणाला आपण दिली. दोघांचं भांडण मिटवण्याचा राजा प्रयत्न करतोय. भांडण करू नका, याचा मोबदला मी दुसऱ्या तुम्हाला गायी देतो. पण दोघही कुठे ऐकताय महाराज? शेवटी त्या दोघही ब्राह्मणांनी राजाला शाप दिला, जा, अरे दिलेलं दान देतो, सरड्याच्या योनीला प्राप्त होशील. ठला विठ्ठल.
एका राजाने 99 यज्ञ केले, पण 99 यज्ञ करून सुद्धा त्याला सर्प योनीला जावं लागलं. इंद्र पदभ्रष्ट झाला. इंद्राचा शोध घेताय ऋषीमुनी. त्यांना कळालं की नहुष राजाने 99 यज्ञ केलेला आहे, त्याचा एक यज्ञ राहिला होता बरं का. पण तरी देखील त्याला आमंत्रित केलं इंद्र पदा करता. पण ज्ञानोबारा म्हणतात त्याला एवढी घाई झाली त्या राजाला, त्या ऋषी मुनींना तो सर्प सर्प करायला लागला. लवकर लवकर चाला, लवकर लवकर चाला. जंगलात तपश्चर्या करणारे ऋषी मुनी, त्यांना राग आला, संताप आला. त्यांनी शाप दिला नहुषाला, अरे जा, तू आम्हाला काय सर्प सर्प म्हणतोय, तू सर्प योनीला पडशील म्हटले. शाप दिला त्यांनी. ज्ञानोबारा म्हणतात नऊ स्वर्गाधिपती झाला, परी तो राठी माझी भांबावला. भुजंगत्व पावला, ज्ञानसी काही यज्ञात फळ नाही महाराज. सांगू तुम्हाला, कुत्र्यांनी चोरावरती भुंकायला पाहिजे, बरोबर. कुत्र्यांनी चोरावरती भुंकायला पाहिजे, पण काही कुत्र मालकावर भुंकतात आणि चोराच्या जवळ उभे राहतात. काय गंमत आहे कुणास ठाऊक. ऐकलं नाही तुम्ही? ऐका जरा. काही कुत्रे बर का चोरावर त्यांनी भुंकायला पाहिजे, पण चोरावर ते भुंकत नाही, मालकावर भुंकतात आणि चोराच्या जवळ उभे राहतात. हे जसं आहे महाराज, तसे हे याज्ञिक लोक यज्ञ करून सुद्धा सर्पयोनीला प्राप्त होता. याचा अर्थच आहे की यज्ञामध्ये फल नाहीये. ठला विठ्ठला 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 इतर साधनांमध्ये जे बळ नाही, फळ नाही, ते संतांच्या दर्शनामध्ये. उदाहरण घ्या तुम्ही, नेहमीच उदाहरण आपलं. वाल्मिक ऋषींना नारदांची भेट झाली. जीवनातलं पाप घालवलं, जीवनात बदल केला. जास्त सांगत नाहीत. आपल्याला माहिती आहे, रोजचा धंदा होता, जो भेटेल त्याला मारायचं, त्याच्या जवळचं ते हिसकवून घ्यायचं. नारदांची भेट झाली, शस्त्रवरती केलं नारदांच्या वरती. आणि नारदांना वाल्मिक ऋषी म्हणू लागले, काढा तुमच्याजवळ काय असेल ते. नारद ऋषी म्हणू लागले, काय असेल, विना चिपडे आहेत. नाही म्हटले, धन काढा, पैसे काढा. सांगू तुम्हाला, नारदांच्या ठिकाणी आमच्यासारखे महाराज असते ना, तो बरंच काही निघाला असतो. वाल्मिकाला भेटला असतो खूप. पण नारद महर्षी होते, विना चिपड्या घ्या, काय भजन करू, कुटुंबाचं पालन पोषण करायचं. नारदाने सांगितलं, कोणाकरता करतोय? जे करतोय हे पाप आहे आणि तुला भोगावं लागेल. एवढे शब्द ऐकले महाराज, बदल झाला, परिवर्तन झालं जीवनामध्ये. साधूंच्या दर्शनामध्ये, संगतीमध्ये, समागमामध्ये बदल होऊ शकतो. म्हणून संगत साधूंची असावी. विठ्ठला विठ्ठला परमार्थ सुद्धा पवित्र शुद्ध करायचा असेल तर साधूंचं दर्शन, साधूंची संगती करा. करावी तातडी, संत समागमी धरावी आवडी. शुद्ध परमार्थ होतो. ज्या परमार्थाला दोष नाही, ज्या भक्तीत दोष नाही, अशी भक्ती साधूंच्या संगतीने होते महाराज. पवित्र जीवन होत. का? पवित्र सोडी या जगतामध्ये पवित्र साधू आहे महाराज, म्हणून बदल होतो. एवढं बळ संतांच्या मध्ये. जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात, असं बळ इतरांच्या ठिकाणी अजिबात नाहीये. ऐसे बळ नाही अनेकांची अंगी, तप तीर्थ जगी दान व्रत.
एक वेळा सगळ्यांनी मोकळे हात करा, अंतःकरण मोकळं करा आणि प्रभूचं चिंतन करा. विठोबार कुमाई, 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 बुका घे. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबा, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. बोला बोला, टाळी वाजवा सगळ्यांनी, भजन करा. विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. बोला पुंडलिका भगवान के विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, असं श्रेष्ठ मोठेपण साधूंच आहे. केवढे मोठे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, संत एवढे मोठे आहे की त्यांच्या चरणाची, त्यांच्या भेटीची इच्छा भगवान शंकर करता हे तिसऱ्या चरणामध्ये. चरणीचे राजा बंदी शूड पाणी, 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 चरणीचे राजा बंदी शूड पाणी. नाचते कीर्तनी त्याचे माता, नाचते कीर्तनी त्याचे माता, ऐसे बळ नाही अनेकाची अंगी, ऐसे बळ नाही अनेकाची अंगी. नाचते कीर्तनी त्याचे माता, नाचते कीर्तनी त्याचे माता, ऐसे बळ नाही अनेकाची अंगी, ऐसे बळ नाही अनेकाची अंगी. चरणीचे रज वंदी शूड पाणी. शूड पाणी म्हणजे भगवान शंकर संतांच्या चरणाची इच्छा करतात. भगवान शंकर म्हणजे सामान्य देव आहे, सगळ्या देवांचाही देव आहे, म्हणून त्याला महादेव म्हणतात. केवढा अधिकार आहे भगवान शंकरांचा. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि हे त्याग, या सगळ्याच्या सगळ्या भूमिका भगवान शंकरांच्याकडे आहे. भक्ती कशी करावी भगवान शंकरांकडे तुम्ही पाठ. भजन करी महादेव, भजन करे महादेव, भजन करे महादेव, देव भजन करे महादेव. राम पूजे सदा शिव, सदा शिव राम
पूजे सदाशिव सदाशिव भजन करे महादेव श्रीराम जय राम भजन करे महादेव ओ राम पूजे सदाशिव राम पूजे सदाशिव श्रीराम जय राम भजन करे महादेव श्रीराम जय राम भजन करे महादेव ओ भक्ती भगवान शंकरांकडे, ज्ञान भगवान शंकरांच्याकडे, वैराग्य भगवान शंकरांच्याकडे आणि त्याग. केवढं वैराग्य, केवढा त्याग. बहुतेक भगवान शंकरांची मंदिर हे गावात कमी आहे, गावाच्या बाहेर जास्त आहे. त्यांचं वर्णन आपण पहा तुम्ही. सोबत आपल्यासारखी VIP लोक नाही महाराज. भूते वेताळे सगळे भूत. अंगाला लावण्याकरता काही उठणे नाही, काही साबण नाही. मेलेल्या माणसाचे राग. कपडे घालण्याकरता आपल्यासारखे का नाही, वाघाचं चांबड. गळ्यामध्ये काही सोन्याचं लाकीट वगैरे, गळ्यामध्ये वासुकी हार. काय सांगू तुम्हाला, ऐश्वर्याने जो मोठा असतो तो मोठा नाही. जो भक्तीने मोठा तो या जगात मोठा आहे. केवढं वैराग्य. वैराग्य म्हटलं की भगवान शंकर केवढं वैराग्य होतं महाराज. काही लोक वैराग्य दाखवतात, वैराग्य दाखवतात काही लोक, पण एवढंच की हातामध्ये ज्ञानेश्वरी घेत नाही. एवढं मोठं वैराग्य, एवढं ज्ञान. काही ज्ञानवान लोक एकादशी सुद्धा पाहत नाही, काय आज एकादशी आहे. एवढं ज्ञान असतं त्यांचं, पण जीवनात भक्ती नसते. भक्ती, ज्ञान, वैराग्याने उरोत प्रोत या भगवान शंकरांचं जीवन होतं. मोठ्या अभिमानाने आम्ही सांगतो, वैकुंठवासी गुरुवरे गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांच्याकडे सुद्धा या सगळ्याच्या सगळ्या भूमिका होत्या. भक्ती, ज्ञान, वैराग्य, त्याग या सगळ्या भूमिका होत्या. मामासाहेब ज्यांनी पाहिलं असेल, आम्ही तर काही पाहिलं नाही, पण आम्ही ज्यांच्याजवळ मोठे झालो लहानचे, वैकुंठवासी गुरुवर्य ज्यांचा आम्हाला सहवास लाभला, नामदेव बाबा शिरागडकर, वरसाड आपलं रामदासबाबा वरसाडेकर, आणि त्याच्यानंतर हे सगळे गुरुवर्य मंडळी, वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य, मग आमचे सगळे शिक्षक मंडळी, सगळे मारुती बाबा असतील, घुले बाबा असतील, आणि त्याच्यानंतर वैद्यबाबा असतील, निकम बाबा असतील, हे सगळं पवित्र अंतःकरणाची हे सगळे मंडळी महाराज. या सगळ्या भूमिका मामासाहेबांच्याकडे होत्या. भगवान शंकराचं जीवन भक्ती ज्ञानाने ओतप्रोत अशी कथा आली आहे. एक वेळा भगवान शंकर आपलं पार्वती आई साहेबांना संतांच्या भेटीची इच्छा निर्माण झाली. नेहमीच मागे लागू लागले भगवान शंकरांच्या, मला साधूंचं दर्शन घडवून द्या, संतांचं दर्शन घडवून द्या. एके दिवशी काय झालं महाराज, भगवान शंकरांनी काय केलं, अगं म्हटले चल मी तुला खऱ्या भक्तांचं साधूंचं दर्शन घडवून देतो. जो निघाले महाराज हस्तिनापूरला. तिकडे हस्तिनापूरला गेल्यानंतर नुकतंच अर्जुनाचं जेवण झालेलं होतं, भोजन झालेलं होतं, आणि वाम कुस्ती म्हणून अर्जुन पडलेला होता, झोपलेला होता. आणि तेवढ्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आले आणि अर्जुनाच्या पायाची सेवा करू लागले, पाय चेपू लागले. त्या स्थितीमध्ये भगवान शंकर आणि पार्वती आई साहेब दोघे तिथे गेले. भगवान शंकराने ते पाहिलं महाराज की विश्वाचा मालक
जगाचा धणी प्रत्यक्ष आपल्या भक्ताची सेवा करतो आहे. हे ज्याला भगवान शंकरांनी पाहिलं महाराज, तेवढा इतका आनंद झाला त्यांना, नाचायला लागले, डमरू वाजवायला लागले, ताडण नृत्य करायला लागले. इतका आनंद. तेवढ्यामध्ये नारद महर्षी आले. त्यांनी ते दृश्य पाहिलं, त्यांनाही खूप आनंद झाला. तेही नाचायला लागले, गुणगान गाऊ लागले. पार्वती आई साहेब पाहतच राहिल्या, यांनी मला कशा करता आणलं. साधूंचं दर्शन, संतांचं दर्शन, आणि हेच नाचताय म्हटले, उड्या मारतायत. नाचती कीर्तनी उड्या मारताय म्हटले. हात धरला आई साहेबांनी, ओ मला साधूंचं दर्शन घडून द्या, संतांचं दर्शन दे घडून द्या म्हटले. भगवान शंकर म्हणू लागले, तुला घडत नाही, ते विश्वाचा मालक सेवा करतोय. अर्जुन, शंका वाटते तुला? अगं घे म्हटले अर्जुनाचे केस हातामध्ये, लाव कानाला. आई साहेबांनी अर्जुनाचे केस कानाला लावले. श्री कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण. मग पटलं. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, असं श्रेष्ठपण साधूंच्या जीवनामध्ये आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात, भवसागरातून तरुण जायचं असेल, संत रूपे हे नाव आहे, त्या नावेचा आश्रय करा. नुसतं नाव नाही तर संत हे उत्तम नाव आहे. हे चौथ्या चरणामध्ये भवत रावया उत्तम हे नाम, भवत रावया उत्तम हे नाम, भवत रावया उत्तम हे नाम, भवत रावया उत्तम हे नाम. जो निधी हात पाव काही, जो निधी पाव हात काही, जो निधी हाव हात काही, जो निधी पाव हात काही. ऐसे बळ नाही आणि कांते ऐसे बळ नाही, आणि कांते ऐसे बळ नाही, आणि गाचे अंगी ऐसे बळ नाही, आणि गाचे अंगी. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, भवसागर तराचं असेल तर संत हे उत्तम नाव आहे. नुसते नाव नाही तर उत्तम नाव. संत नावेत बसा, तुमच्या हातापायाला पाणी देखील लागणार नाही. वस्तू असणं महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा उत्तम असणं हे महत्वाचं आहे. स्वयंपाक असणं महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा उत्तम असणं महत्वाचं आहे का नाही? हे तर खाणं नको वाटतं. काही माता भगिनींच्या हातामध्ये इतका हातगुण असतो महाराज, काय सांगावं तुम्हाला. कोंड्याचा मांडा, कोंड्याचा काहींच्या ठिकाणीमध्ये महाराज हातामध्ये उलट करून टाकतात, मांड्याचा कोंडा करून टाकतात. खाणं नको वाटतं. आमची जुनी मंडळी सांगायची, कीर्तनकार मंडळी, एका बाईच्या हाताला इतका हातगुण होता म्हटले, हो एकच पातेल्यामध्ये 3-4 प्रकारचा भात केला. खाली जळगाव, मध्ये चिखली, न वरती रावेर तालुक्यातली का. विठ्ठला 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 जगद्गुरु श्री संत तुकोबाराय वर्णन करताय, संत नुसते नाव नाही तर उत्तम नाव आहे. नाव काय करते महाराज? तारण्याचं काम करते. जैसी नाव स्त्रिया बाळा कोणीही असो, त्या नावेत जो बसेल त्याला ती काय करते? तारण्याचं काम करते. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तारण्याचं काम करते. तसं संत तारण्याचं काम करतात. सांगू तुम्हाला, जो स्वतः तरलेला असतो तो इतरांना तारतो. ठला विठ्ठला असे 2-4 लोक होते महाराज, सारखे सारखे मंडळी. त्यातले काही हिंदी घेतलेली होती बर का. तुमच्या लक्षात आलं काय घेतली असेल?
होते तर 2-4. चला म्हटले, नदीला आले. त्यांनी नाव पाहिली, नावाडी नव्हता बर का, स्वतःच बसले ते. त्यांनी नाव हाकायला सुरुवात केली. काठावरती आले. थंडीचं वातावरण होतं, थंडी भरली गेली. आणि मग त्याने असा विचार केला, अंगात ते थंडी घालवण्याकरता इकडे तिकडे ते लाकडं वगैरे शोधू लागले. त्यांना लाकडं वगैरे दिसले नाही, काड्या वगैरे दिसल्या नाही. एकाने डोकं चालवलं. काय म्हटले, इकडे तिकडे तुम्ही लाकडं शोधताय, आपण ज्या नावेत आलो ती नाव कशाची आहे? म्हणजे लाकडाची आहे. काळानं म्हणे तिच्या जिलप्या. तो कोवरा म्हणता, असं करू नका, जाडून हे नाव पावलेने पार का. जसे तुम्हाला त्या नावेने तारलं, तसं तुमच्या मागे अनंत लोक येतील, ती नाव त्यांना तारेल. मागील आधार बहुतांचा, म्हणून नाव काय करते महाराज, जगाला तारण्याचं काम करते. तसं संत हे जीवाला आम्हाला तारण्याचं काम करतात. भव तरावया उत्तम हे नाव, भिजवणे दीपा वाहत काही. जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात, जगाच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये मी फिरलो, 10 दिशांना गेलो, पण कुठेच मला समाधान प्राप्त झालं नाही. पण ज्या दिवशी मला साधूंचं दर्शन झालं, वैष्णवांचं दर्शन झालं, त्या दिवशी माझ्या मनाला समाधान प्राप्त झालं. हे शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका मने मना झाले समाधान, तुका मने मना झाले समाधान, तुका म्हणे म्हणा झाले समाधान, तुका म्हणे म्हणा झाले समाधान, मने मना झाले समाधान, तुका मने मना झाले समाधान, तुका म्हणे म्हणा झाले समाधान, तुका म्हणे म्हणा झाले समाधान. देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे, वैष्णवांचे वैसे बळ नाही अनेकाचे अंगे, ऐसे बळ नाही अनेकाचे अंगे. देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे, ऐसे बळ नाही अनेकाचे अंगे, ऐसे बळ नाही अनेकाचे अंगे. तपते जगे दान व्रत, दान 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 दान, दान दान व्रत, दान व्रत, दान व्रत, दान व्रत, दान व्रत, दान व्रत, दान दान व्रत, दान 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 दान
तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे. जगद्गुरु श्री संत तुकोबरांनी आपला स्वतःचा अनुभव व्यक्त केला की मला वैष्णवांचं दर्शन झालं, माझ्या मनाला समाधान प्राप्त झालं. या जगतामध्ये दोन व्यक्तीचं दर्शन झालं की मनाला समाधान वाटतं. पहिली व्यक्ती आहे देव आणि दुसरी व्यक्ती आहे संत. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखली या, झाले समाधान पायी विसावले मन. संतांच्या चरणाजवळ मन विसावलं गेलं की मनाला समाधान प्राप्त होतं. महाराज ज्यांच्या आशीर्वादाने 14 वर्षापासून आपला हा सोहळा चालू आहे. महाराज वैकुंठवासी मोठे बाबा, वैकुंठवासी काकासाहेब, माझा तो इतका सहवास झाला महाराज. त्यांचं कुठेही कार्यक्रम असला की मला घेऊन जात होते मुरलीधर काका. आपल्या गावामध्ये बऱ्याच वेळा मी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आता तरुण होतो. वैकुंठवासी श्रीपद दादा, हे सगळे अधिकारी पुरुष महाराज, जरी ते आपल्यात नसेल परंतु पूर्णतः त्यांचा आपल्याला आशीर्वादच आहे. आणि त्या आशीर्वादाचं फळ, बळ, सामर्थ्य ते आपल्याला प्राप्त होतं की 14 वर्षापासून हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये पार पडतो आहे. या उत्सवामध्ये आज ज्या संत भोजन ज्या दात्यांच्याकडे होतं, सकाळचं भोजन हरिभक्तपरायण अशोक रामसिंग पाटील यांच्याकडचं झालं आणि संध्याकाळचं संत भोजन आणि कीर्तनाची सेवा हरिभक्तपरायण रघुनाथ पुंडलिक पाटील यांच्याकडे झाली. महाराज काय समाधान आहे महाराज, याच्या समाधान आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात, मला संतांचं वैष्णवांचं दर्शन झालं, माझ्या मनाला समाधान प्राप्त झालं. आम्हालाही समाधान प्राप्त होतं महाराज. अशी गुणवान मंडळी भेटली, आमचे वादक महाराज भेटले, आमचं तर काय आनंद आहे महाराज. आम्ही विद्यार्थी भेटले की आम्हाला असं वाटतं की आमचेच आहे, आमचे महाराज, आमच्या संस्थेचे. बरं का, जसं मामासाहेब यायचे पुण्याहून, जसे आले तसे त्या पायरीचं दर्शन घ्यायचे. मामासाहेबांना एका व्यक्तीने विचारलं की मामासाहेब तुम्ही पायरीचं दर्शन काय घेतात? न जाणो माझ्या विद्यार्थ्यांमध्ये एखादा विद्यार्थी माऊलीच्या रूपात असेल, एखादा विद्यार्थी तुकोबारांच्या रूपात असेल, माऊली मामासाहेब दांडेकर त्या पायरीचं दर्शन घ्यायचे. आमचे जोग महाराजांची कृपा आमच्यावर झाली. महाराज जोग महाराजांनी जर संस्था काढली नसेल तर आमची गती काय होती आम्हाला माहिती होती. साधू पुरुषांचं दर्शन, त्यांनी मोठी संस्था काढली. पूर्व पुण्याच्या जोरावर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराजांच्या सहवासामध्ये रोज इंद्राणीचं स्नान, साधू पुरुषांचं दर्शन, गुरुजनांचं दर्शन आणि त्यांच्या मुखातून जे तोडकं मोडकं ऐकलं असेल तेच आमच्यासारखे कीर्तनकार लोक आपल्या पुढे मांडतात. यामध्ये जे बरोबरीत असेल ते आमच्या गुरुजनांचं, यामध्ये काही चुका असतील ते आमच्या बुद्धीचे दोष ऐका जरा. ज्यांनी, ज्या संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, उपदेशाचं काम केलं, प्रबोधनाचं काम केलं, त्या संतांचं नाम चिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर